मी त्यांच्या घरी गेले. माहीमचं ते छोटं असं घर जो होतं बघून असं वाटलं की खरं तर ते ते वसंतदादा तेव्हा चीफ मिनिस्टर होते, या महसूल मंत्री होत्या, इतर सगळ्यांचे असे टोलेजंगी बंगले काय 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 असतं, त्या इथे माहीमला त्या छोट्याशा घरात राहत होत्या. आणि त्यांनी बघून पहिलं तर 5 मिनटं हात पकडून ठेवला माझा आणि मला सांगत होत्या की खूप लुटलं, त्या अजित पवारनी खूप लुटलं आणि माझी सगळा साखर कारखाना त्याला करायचं होतं ना, तर माझी संघटना मोडायची नव्हती, त्याच्यासाठी मी एवढं लढतीये, माझं पेन्शन सगळं त्या वकिलांना देते, सगळ्याचा हिशोब ठेवला आहे मी आणि सगळे एक एक नया पैसा मी अजित पवारकडनं परत घेणार आहे. आणि हे वाक्य त्या कमीत कमी 5 ते 6 वेळा म्हणाल्या माझ्याशी बोलताना, कमीत कमी 5 ते 6 वेळा. तर मी असा विचार करत होते की या व्यक्तीला किती दुःख झालं असेल जेव्हा त्यांचा बनवलेला तयार साखर कारखाना कोणी ऑक्शन करून कवडी मोलात स्वतःच्याच घशात घालून घेतात, तर त्या व्यक्तीला किती यातना झाल्या असतील. तर ते सगळं बघितलं. मी घरी आले, मी जरांदेश्वर गुरु कमोडिटीजचे सगळे टोफलरवरनं डाउनलोड केले आणि डाउनलोड केल्यावर मला तर अक्षरशः म्हणजे शॉकिंग झालं.